उन्हाळ्यात शहरातील नागरिकांना स्वच्छ पाण्याचा पुरवठा करण्याचे निर्देश तसेच नागरिकांना आलेले वाढीव बिल कमी करण्याचे प्रशासनाला निर्देश देण्यात आले। जलप्रदाय समिती सभापती नागपूर मनपा दिव्या धुर्डे बघा ग्राफिन वर्ल्ड न्यूजवर काय म्हणाल्यात। नमस्कार। जलप्रदाय समितीची आज मीटिंग घेण्यात आली। त्याच्यामध्ये उन्हाळ्याचे दिवस लागणार आहे आणि नागरिकांना पाणी पुरवठा सुरळीत व्हावा याच्यासाठी निर्देश देण्यात आले। अनेक भागामध्ये दूषित पाणी आहे। या दूषित पाण्यामुळे नागरिकांना जो त्रास होत आहे, अनेक ठिकाणी खोदकाम करून ठेवल्या OCWनी, तिथे पाण्याची दुरुस्ती करून रेस्टोरेशन करण्यात यावं, नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी, हे निर्देश देण्यात आले। अनेक ठिकाणी पाण्याचे बिल जास्त येत आहे। अनेक ठिकाणी पाच पटीने बिल, वाढीव बिल पाठवलेले आहे। हे बिल नागरिकांना कमी करून जे नियमित बिल येत होते त्याच्यानुसारच बिल येईल हे निर्देश देण्यात आले। अनेक भागामध्ये नागपूर शहरामध्ये जुन्या विहिरी आहेत। या जुन्या विहिरी स्वच्छ करून त्याचा गाळ काढून नागरिकांना ते पाणी पिण्यायोग्य व्हावे आणि त्याची स्वच्छता करावी, या बाबतीत आज बैठकीमध्ये चर्चा झाली। सर्व सन्माननीय सदस्य या बैठकीला होते। उपसभापती पिंटूभाऊ झलके या बैठकीला उपस्थित होते। आपल्या शहरामध्ये 109 पाण्याच्या टाक्या आहे, 867 सार्वजनिक विहिरी आहे। त्या विहिरीचा उपयोग नागरिकांना स्वच्छ पाणी पुरवठा करता येईल या दृष्टीने विहिरी स्वच्छ करून त्याच्यावर नळ फिटिंग करून नागरिकांना पाण्याची सुविधा येईल हे निर्देश देण्यात आले। अनेक स्लम भागामध्ये जे जुने मीटर होते ते जुने मीटर काही चोरीला गेले, काही खराब झाले। 5 वर्षापर्यंत ते मीटर होते, 5 वर्षानंतर देखील ते मीटर, अनेक भागात मीटर नाहीये पण त्यांना वाढीव बिल येत आहे। हे निर्देश देण्यात आले की त्या नागरिकांना ते मीटर, नवीन मीटर लावून देण्यात यावे, म्हणजे त्यांना जे बिल येत आहे दर महिन्याला ते सुरळीतपणे नेहमीप्रमाणे येईल। आणि ज्या भागात अनेक ठिकाणी वाढीव बिल आले ते त्यांना ज्या प्रकारे जुन्या पद्धतीने बिल येत होतं त्याच पद्धतीने येईल अशी सूचना करण्यात आली आणि निर्देश देण्यात आले की याच्यावर तात्काळ कारवाई करण्यात येईल। OCW तर्फे 5-5 पट जे आहे अधिकचं बिल पाठवण्यात आलं आहे, तर हे त्यांची चुकी आहे गंभीर, तर त्यांच्यावर काही कारवाईचा विचार तुमचा आहे का? कारवाई करण्यात येणार आहे, म्हणजे निर्देश देण्यात आले की 5 पट त्यांनी त्यांची चूक कबूल केली की आम्ही 5 पटीने बिल त्यांना वाढीव पाठवलं, ते ज्याप्रमाणे आधी बिल येत होतं त्याचप्रमाणे येईल आणि ते येणारच आहे अशी सूचना, हा निर्णय आम्ही या बैठकीत सर्व जलप्रदाय समितीची मी सभापती म्हणून आणि सर्व सदस्यांनी घेतला आणि तसे निर्देश दिले। आज जी सभा झालेली आहे याकरता आपण एक विशेष सभा बोलवण्यात येणार होती, पण त्यापूर्वीच म्हणजे आजच या बैठकीमध्ये हे सर्व निर्णय घेण्यात आले। तर मग जी सभा होईल विशेष सभा, त्याकरता काही मुद्दे वगैरे शिल्लक राहणार आहेत। जलप्रदाय सभापती म्हणून मी आज ही मीटिंग घेतली आणि याच्यात सर्व विषय आले, परंतु आपल्या महानगरपालिकेत 151 नगरसेवक निवडून आलेले आहे। त्यांच्या भागातील अनेक प्रश्न असतील ते आपल्या सभागृहात मांडतील, त्याच्यावर चर्चा होईल। आम्ही सदस्यांनी चर्चा केली, त्याच्यामध्ये देखील अनेक भागाचे विषय घेतले। अनेक भागात राजीव गांधी नगर भाग असेल, हनुमान नगर असेल, या भागामध्ये पाणी पुरवठा होत नाही आणि उन्हाळ्यामध्ये अगदी अर्धा तास पाणी येतं। अनेक भागामध्ये दूषित पाण्याचा विषय आहे। अनेक विषय आमची 2-2.5 तास चर्चा झाली, परंतु जे अनेक नगरसेवक आहेत त्यांच्याही प्रभागातील अनेक समस्या आहेत। नक्कीच या विशेष सभेमध्ये आपापले प्रश्न हे नगरसेवक मांडतील आणि त्याची चर्चा होईल। त्याच्यातून एक चांगला उद्देश आणि चांगला आपल्याला काय म्हणतील, एक चांगली माहिती मिळेल आणि प्रशासनाची कान उघडणी नक्कीच होईल की 4 वर्ष प्रशासक होतं आणि आता सर्व नगरसेवक निवडून आलेले आहे। जनतेचं प्रतिनिधित्व करणारे नगरसेवक आहे। नक्कीच ते आपापल्या भागातील
काही अडचणी असतील तर विशेष सभेमध्ये सर्व समयुक्त चर्चा होईल आणि माननीय महापौर त्याच्यावर निर्देश देतील. 24/7 पाणी पुरवठा योजनेबद्दल ज्या निविदा नागपूरकरांना भेटेल त्याची वाट पाहता नागपूरकर किती दिवसात त्यांना 24/7 पाणी भेटणार आहे? अनेक पूर्ण झोनमध्ये 24/7 नाही झालेला आहे, काही झोनमध्ये झालेला आहे, परंतु त्यातही झोनमध्ये 24/7 झाल्यानंतरही सर्व भागात पाणी नाही आहे. काही भागात 16 तास पाणी आहे, काही भागात 18 तास पाणी आहे, काही भागात 20 तास पाणी आहे. म्हणजे पूर्णपणे 24/7 झालेलं नाही आहे. अनेक भागात आपल्याला जर 24/7 करायचं असेल तर त्या झोन अंतर्गत आपल्याला पाणी वाढवावं लागेल. ते पाणी आता पूर्णत्वास नाही आहे. म्हणजे 24/7 असलं तरी अनेक म्हणजे त्यांनी मीटिंगमध्ये सांगितलं की 24/7 आहे, पण पूर्ण झोन अंतर्गत जे एरिया येतो त्या सर्व एरियामध्ये 24/7 झालेलं नाही आहे. भोजेवाडा प्रकल्पामध्ये पुरेसे पाणी उपलब्ध साठा उपलब्ध आहे का आणि पुढे याची टंचाई वाढणार? साठा आहे आणि या उन्हाळ्यात पाण्याची टंचाई होणार नाही असं बॅनर्जी मॅडमनी सांगितलं आहे. OCWची CO यांनी सांगितलं आहे की आपल्याला या उन्हाळ्यामध्ये पाण्याचा त्रास होणार नाही. तुम्ही जे सर्व कामं सांगितले किती दिवसात पूर्ण करायला सांगितले? दूषित पाण्याचा विषय आहे तो तर तातडीने मी त्याला निर्देश दिले त्यांना की लवकरात लवकर हे दुरुस्त व्हायला पाहिजे. अनेक ठिकाणी रेस्टॉरेशनचे कामं बाकी आहे, गड्डे करून ठेवलेले त्याचे देखील निर्देश दिले पण टाइम लिमिट लवकरात लवकर करण्यात यावं असं मी त्यांना निर्देश दिले.